Hello students. Today we are going to see the topic from the thermodynamics and that is process or path. आपण याच्या आधी काय पाहिलेलं आहे? आपण पाहिला सिस्टीम मीन्स ज्याचा आपण स्टडी करतो त्याला काय म्हणतो आपण सिस्टीम. सपोज डस्टर सिस्टीम आहे तर याच्या आजूबाजूचं सगळं काय आहे सराउंडिंग आहे हे पाहिलं आपण. सिस्टीमचे टाइप्स पाहिले आपण ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहिला प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर पाहिला आपण थर्मोडायनामिक फंक्शन, स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. आफ्टर लर्निंग these topics we have to see the next topic from the thermodynamics and that one is the process or path. तर आज आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय प्रोसेस. थर्मोडायनामिक्स मध्ये प्रोसेस कशाला म्हणतो आणि त्या प्रोसेसला पाथ म्हणतो हे आपल्याला लर्न करायचं आहे. सो लेट अस सी द प्रोसेस. व्हॉट इज मीन बाय प्रोसेस. So first I am writing the definition of the process and that is the transition. The transition म्हणजे काय होते चेंज ओव्हर. The transition of one thermodynamic equilibrium state, thermodynamic equilibrium state to another equilibrium state. Equilibrium state is known as process. Means that transition or that path is known as process. बरोबर आहे. the transition म्हणजे काय होते चेंज. बरोबर आहे. ट्रान्झिशन म्हणजे बदल एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये. बरोबर आहे. the transition of one thermodynamic equilibrium state. आपण हे पाहिलेलं आहे इक्विलिब्रियम स्टेट. सपोज आईस घेतलं होतं आपण तर आईसचं टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम हे फिक्स असतं. जसं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि व्हॉल्यूम 10 सेंटीमीटर क्यूब आहे, क्यूबिक सेंटीमीटर. तर ह्या व्हॅल्यूज आता इथे फिक्स आहे. बरोबर आहे. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा काय आहे दिस सिस्टीम हॅज attained a thermodynamic equilibrium over here and therefore we say that this is an equilibrium state. जर थर्मोडायनामिक्स मध्ये जर समजा एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, प्रेशर कॉन्स्टंट असेल, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल म्हणजे त्यांच्या व्हॅल्यूज फिक्स असेल तर अशा वेळेस त्या सिस्टीमच्या त्या स्टेटला आपण काय म्हणतो इक्विलिब्रियम स्टेट. काय म्हणायचं त्याला इक्विलिब्रियम स्टेट. काय म्हटलं मी परत सांगतो. आईस इज अ सिस्टीम. एक सिस्टीम आहे. बरोबर आहे. सिस्टीम आहे. कोणते इक्विलिब्रियम स्टेट जे आहे ते इथे आता सॉलिड आहे, सॉलिड फिजिकल स्टेट आहे. बरोबर आहे. तर याला इक्विलिब्रियम स्टेट का बरं म्हटलं आपण ते परत पाहूया. आईस काय आहे. आईस ही एक सिस्टीम आहे, त्याचा आपण स्टडी करत आहे म्हणून त्याला सिस्टीम म्हणतात. या सिस्टीमचं जे व्हेरिएबल्स आहे स्टेट फंक्शन म्हणू आपण, यांची व्हॅल्यू इथे काय आहे फिक्स आहे. जसं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, इट इज नॉट चेंजिंग. प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक, इट इज अगेन कॉन्स्टंट. व्हॉल्यूम हे सुद्धा कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे, बदलून नाही राहिलं. बरोबर आहे. सध्या तर नाही बदलून राहिलं, आपण बघत आहे. बरोबर आहे. तर आता जेव्हा टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम यांच्या व्हॅल्यूज ह्या फिक्स असतात, कॉन्स्टंट असतात, तेव्हा आपण म्हणतो की त्या सिस्टीमने सराउंडिंग सोबत काय अटेन केलेलं आहे इक्विलिब्रियम अटेन केलेलं आहे आणि म्हणून त्यावेळेसच्या त्या सिस्टीमच्या स्टेटला आपण काय म्हणतो, काय म्हणायचं इक्विलिब्रियम स्टेट. बरोबर आहे. कोणती इक्विलिब्रियम स्टेट आहे सॉलिड. बरोबर आहे. आता हे झाली एक इक्विलिब्रियम स्टेट. मग काय करेन मी दुसरी एक सिस्टीम घेऊ.
लिक्विड वॉटर. आता या आईसचंच काय झालं, लिक्विड वॉटर. कशामुळे? ड्यू टू मेल्टिंग. याचं काय झालं, मेल्टिंग. बरोबर आहे. मेल्टिंग का बरं झालं? कारण आपण टेम्परेचर चेंज केलं. याचं टेम्परेचर झालं 10 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर किती झालं, 10 डिग्री सेल्सिअस. प्रेशर सपोज 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि व्हॉल्यूम आहे 20 सेंटीमीटर क्यूब. बरोबर, येतं लक्षात. मग आता काय झालं, हे जे सिस्टीम आहे या सिस्टीमचे स्टेट फंक्शन चेंज झाले. सपोज इथे आपण करून घेऊ हाफ ॲटमॉस्फिअर सपोज कन्सिडर करताय. तर इथे स्टेट फंक्शन चेंज झाले, त्याच्यामुळे स्टेट सुद्धा काय झाली, चेंज झाली. सॉलिडची काय झाली, ती लिक्विड झाली. बरोबर आहे. पण आता लिक्विड झाल्यानंतर पहा, आता टेम्परेचर इथे फिक्स झालं 10 डिग्री सेल्सिअस. प्रेशर इथे हाफ ॲटमॉस्फिअर झालं. त्याच्यानंतर व्हॉल्यूम 20 सेंटीमीटर क्यूब झालं. आता या व्हॅल्यू बदलून नाही राहिल्या. मी सांगत आहे आता आपल्याला दिसून नाही राहिलं की ह्या व्हॅल्यूज चेंज नाही होऊन राहिलेल्या आहे. व्हॅल्यू कशा आहे, फिक्स आहे. व्हॅल्यू जर फिक्स असेल तर आपण म्हणतो टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या व्हॅल्यू जर फिक्स असेल तर आपण म्हणतो की ह्या सिस्टीमने तिच्या सराउंडिंग सोबत काय अटेंड केलेलं आहे, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम अटेंड केलेला आहे. आणि अशा वेळेस की जर सिस्टीम सराउंडिंग सोबत थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम अटेंड करत असेल तर अशा वेळेस त्या सिस्टीमच्या त्या स्टेटला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम स्टेट. काय म्हणायचं, इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे ह्या व्हॅल्यूज फिक्स, शॉर्टकट मध्ये या व्हॅल्यूज फिक्स असल्या तर ती काय असते, इक्विलिब्रियम स्टेट. या व्हॅल्यूज जर फिक्स असल्या तर ती काय असते, इक्विलिब्रियम स्टेट. दिस इज द फर्स्ट इनिशियल इक्विलिब्रियम स्टेट अँड फायनल इक्विलिब्रियम स्टेट. दिस इज द इक्विलिब्रियम स्टेट अँड दिस वन अनदर इक्विलिब्रियम स्टेट. बरोबर आहे. म्हणजे एका इक्विलिब्रियम स्टेट मधून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेट मध्ये काय झालेलं आहे, ट्रान्झिशन म्हणजे चेंज झालेला आहे. बरोबर आहे. द ट्रान्झिशन ऑफ वन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेट. द ट्रान्झिशन, हे जे ट्रान्झिशन आहे म्हणजे सॉलिडचं काय झालं, लिक्विड झालं. हे जे ट्रान्झिशन आहे, बदल आहे, हा जो बदल आहे, हा जो चेंज आहे, या थर्मोडायनॅमिक या ट्रान्झिशनला, या बदलाला, या चेंजला, या ट्रान्झिशनला काय म्हणतो आपण, प्रोसेस. या ट्रान्झिशन पुढे काय होते की एक थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेट, एक इक्विलिब्रियम स्टेट दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेट मध्ये काय होते, ट्रान्झिट होते, चेंज होते. तर अशा प्रकारच्या ट्रान्झिशनला आपण काय म्हणतो, प्रोसेस. आता हे ट्रान्झिशन ऑटोमॅटिकली झालं. आपण काय केलं, टेम्परेचर चेंज केलं. म्हणजे याला काय दिली आपण, हीट. काय दिली, हीट. आणि हीट होताना या एका सबस्टन्सचं काय झालं, मेल्टिंग झालं. काय झालं, मेल्टिंग. सो मेल्टिंग इज अ प्रोसेस. बरोबर आहे. मेल्टिंग इज अ प्रोसेस. म्हणजे या इक्विलिब्रियम स्टेटचं, सॉलिड या इक्विलिब्रियम स्टेटचं, लिक्विड या इक्विलिब्रियम स्टेट मध्ये ट्रान्झिशन घडून आणणारी जी प्रोसेस पाथ आहे, जो मेल्टिंग आहे, याला म्हणू आपण प्रोसेस. बरोबर आहे. काय म्हणायचं, प्रोसेस. हा जो बदल घडून आलेला आहे, थोडं आपण हळू घेऊ. सॉलिडचा लिक्विड होऊन हा जो बदल घडून आला आहे, हे जे ट्रान्झिशन झालं आहे, बरोबर आहे, हे ट्रान्झिशन कशामुळे झालेलं आहे, या मेल्टिंग मुळे झालेलं आहे. टेम्परेचर चेंज केल्याने झालं आहे, मेल्टिंग मुळे झालं आहे. तर मेल्टिंग काय झाली, प्रोसेस झाली. काय झाली, प्रोसेस. येतं लक्षात. तर आता ह्या ज्या प्रोसेस आहे, मेल्टिंग असो किंवा बॉइलिंग असो, बरोबर आहे, किंवा फ्रीजिंग असो किंवा कंडेन्सेशन असो, या सगळ्या ज्या प्रोसेस आहे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे त्या आयसोथर्मल राहू शकते, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट राहू शकते, आयसोबॅरिक राहू शकते, प्रेशर कॉन्स्टंट ठेवून, आयसोकोरिक पण राहू शकते, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून, बरोबर आहे, ॲडियाबॅटिक राहू शकते, रिव्हर्सिबल राहू शकते, इरिव्हर्सिबल राहू शकते, अशा सायक्लिक राहू शकते. अशा प्रकारच्या प्रोसेसेस आहेत. तर प्रोसेस म्हणजे काय, ट्रान्झिशन म्हणजे बदल, एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये सिस्टीम जाणे, याला म्हणतो आपण ट्रान्झिशन. द ट्रान्झिशन ऑफ वन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम
state to another equilibrium state is known as process or path. बरोबर आहे, याला काय म्हणतो आपण प्रोसेस और पाथ. येतं लक्षात. तर हे जे प्रोसेस आहे इक्विलिब्रियम स्टेट, एका इक्विलिब्रियम स्टेट मधून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेट मध्ये ट्रान्झिशन होण्याची जे प्रोसेस आहे किंवा पाथ आहे त्याला आपण काय म्हटलं प्रोसेस. बरोबर आहे. त्याप्रमाणे इथे कुठे प्रोसेस आहे तर हे मेल्टिंग, बॉइलिंग हे काय असतात प्रोसेस असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तर आपल्याला पाहायचं आहे टाइप्स कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात ते आपण पाहूया. तर ह्या ज्या प्रोसेस आहे ह्या घडून आणता येते आपल्याला कधी कधी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून, कधी प्रेशर कॉन्स्टंट ठेवून. बरोबर आहे. कधी कधी व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून अशा प्रकारे. तर प्रोसेस म्हणजे पाहला आपण द ट्रान्झिशन ऑफ वन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम स्टेट इज नोन ॲज प्रोसेस. एका थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम स्टेट मधून दुसऱ्या थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम स्टेट मध्ये जो चेंज होतो त्या चेंजला आपण काय म्हणतो प्रोसेस. बरोबर आहे. काय म्हणतो आपण प्रोसेस. नाउ प्रोसेसेस आर ऑफ फॉलोइंग टाइप्स. फर्स्ट प्रोसेस इज आइसोथर्मल. कोणती प्रोसेस आहे आइसोथर्मल प्रोसेस. आइसोथर्मल प्रोसेस. आइसोथर्मल प्रोसेस कशाला म्हणायचं. The name itself suggests that there are two words. Iso. Iso means काय होते सेम और कॉन्स्टंट. सेम राहणे म्हणजेच कॉन्स्टंट. सेम त्यालाच म्हणतो आपण कॉन्स्टंट. सेम और कॉन्स्टंट. आणि थर्म मीन्स हीट. हीट मीन्स हीट इज इंडिकेटेड बाय टेम्परेचर. तर काय कॉन्स्टंट राहते टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. means delta T is equal to 0. बरोबर आहे. why because आपण याला इथे since T1 is equal to T2. T1 is equal to T2. बरोबर आहे. T1 is equal to T2 जर ठेवला आपण तर delta T is equal to काय होईल T2 minus T1. आपल्याला माहित आहे डेल्टाचा मीनिंग काय होते delta is equal to final minus initial. final minus initial. फायनल मायनस इनिशियल. तर फायनल मायनस इनिशियल म्हणजे डेल्टा होते आणि हा डेल्टा आपल्याला या चॅप्टर मध्ये खूपदा बघायला मिळेल. तर नेहमी लक्षात ठेवायचं डेल्टाचा मीनिंग काय होतो फायनल मायनस इनिशियल. ठीक आहे. तर आता इथे आपण पाहिलं की T1 इज इक्वल टू T2 असते काय टेम्परेचर सेम आहे. T1 इज इक्वल टू T2. तर डेल्टा जर काढायचं असेल तर काय करावं लागेल T2 मायनस T1. काय करावं लागेल T2 minus T1. मग T1 is equal to T2 असल्यामुळे काय होईल व्हॅल्यू किती येणार डेल्टा T is equal to 0. डेल्टा T is equal to काय होणार 0 होणार. बरोबर आहे. मग याला डिफाइन करता येते. कसं डिफाइन करणार द प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. इथे लिहून देतो शॉर्ट मध्ये temperature of the system remains constant throughout the process. is known as isothermal process. परत एक वेळा डेफिनेशन बघा. काय डेफिनेशन आहे the process in which the temperature of the system remains constant is throughout the process is known as isothermal process. But the process in which the temperature of the system remains constant is known as isothermal process. The process in which the temperature of the system remains constant. पूर्ण प्रोसेस होत असताना सिस्टीमचं टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्या प्रकारच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो
काय म्हणायचं, आयसोथर्मल प्रोसेस. आयसो मीन्स सेम और कॉन्स्टंट आणि थर्म मीन्स टेम्परेचर घेऊ. तर टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर कोणती प्रोसेस आहे, आयसोथर्मल प्रोसेस आहे. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस. आता याचा एक ग्राफ पाहू आपण, ग्राफिकल कसं राहील. तुम्हाला आता टेक्स्टबुक मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की याची डेफिनेशन काय आहे. आपल्या बोर्ड सिलेबस साठी आपल्याला डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. फक्त काय डेफिनेशन आहे, द प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द प्रोसेस इज नोन ॲज आयसोथर्मल प्रोसेस. एवढं. त्यानंतर लक्षात ठेवायचं डेल्टा टी इज इक्वल टू 0 आणि डेल्टा टी 0 राहत असेल तर डेल्टा यू इज इक्वल टू 0. म्हणजे इंटरनल एनर्जी सुद्धा बदलत नाही. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी काय आहे, 0 आहे. सिस्टीमचं टेम्परेचर जर बदललं नाही तर तिची इंटरनल एनर्जी बदलणार नाही. बरोबर आहे. जसं आपण घरी किचन मध्ये फ्राईंग पॅन आहे किंवा तवा आहे, बरोबर आहे. त्या तव्याला आपण गॅसवर ठेवलंच नाही, म्हणजे गरम केलंच नाही, तर तो थंडाचा थंडाच राहील ना. तो कुठे गरम होणार आहे, म्हणजे त्याची जे टोटल एनर्जी आहे ती बदलली का, नाही. पण जर समजा तुम्ही त्याला गॅसवर ठेवाच लागते, ठीक आहे. गॅसवर जर ठेवलं आपण आणि गॅस ऑन केला, त्याला हीट दिली, बरोबर आहे. म्हणजे त्याचं काय होणार, आता टेम्परेचर बदलणार. टेम्परेचर बदललं तर आपण हात जर लावून पाहिला तो चटका आपल्याला बसते, म्हणजे तो गरम आला असं जाणवते, बरोबर आहे. म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी सुद्धा बदलते. टेम्परेचर बदललं, टेम्परेचर चेंज झालं तर इंटरनल एनर्जी चेंज होते. पण इथे टेम्परेचर बदलत नाही. देयर इज नो चेंज इन द टेम्परेचर. डेल्टा टी इज इक्वल टू 0. टेम्परेचर चेंज होत नाही. त्यामुळे इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होत नाही. येतं लक्षात. टेम्परेचर बदललं तर इंटरनल एनर्जी बदलते. टेम्परेचर बदललं नाही तर इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होत नाही, बरोबर. म्हणजे इथे पहा, टेम्परेचर चेंज होत नाही आयसोथर्मल प्रोसेस मध्ये, म्हणून इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होत नाही. येतं लक्षात. या व्यतिरिक्त एक गोष्ट आणखी पाहून घ्या. जर आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये जर ग्राफ टाकायचा आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम, बरोबर आहे, तर आपल्याला माहित आहे की बॉइल्स लॉ काय म्हणते, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट जर असलं तर बॉइल्स लॉ मध्ये काय आपण फॉर्म्युला देतो, काय मॅथमॅटिकल रिलेशन आहे. बॉइल्स लॉचं स्टेटमेंट काय म्हणते, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे याला लिहू शकतो आपण P इज इक्वल टू K, दॅट इज अ कॉन्स्टंट, इनटू 1/V, बरोबर आहे. तर हा V इकडे आणला तर PV इज इक्वल टू कॉन्स्टंट K. PV इज इक्वल टू कॉन्स्टंट K, बरोबर आहे. तर हा इथे लक्षात ठेवायचं की इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. जेव्हा इनवर्सली प्रोपोर्शनल असते तेव्हा हा जो ग्राफ आहे तुम्हाला असा ड्रॉ करता येईल. असा येते, पण त्याला असा ड्रॉ करायचा, ठीक आहे. असा ड्रॉ करायचा. हा ग्राफ राहणार. सीईटीचा क्वेश्चन जर आला समजा तर ग्राफिकल क्वेश्चन सुद्धा बनवू शकते. तर आयसोथर्मल प्रोसेसचा ग्राफ असा राहणार. आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेस आहे तर याचा जो स्लोप आहे, स्लोप कसा आहे या ग्राफचा, निगेटिव्ह आहे. कसा आहे, निगेटिव्ह. स्लोप इज निगेटिव्ह फॉर दिस ग्राफ. डिक्रीजिंग ग्राफ आहे. तर अशा प्रकारे हे होती आयसोथर्मल प्रोसेस. एक वेळा बघूया. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये आपल्याला काय काय लक्षात आलं की टेम्परेचर कॉन्स्टंट राहते थ्रू आउट द प्रोसेस, बरोबर आहे. थ्रू आउट द प्रोसेस. एक्झाम्पल ने समजून घेऊया आपण. जर सपोज
एखाद्या कंटेनरमध्ये आपण काय करत आहे, वॉटर बॉईल करत आहे. वॉटर बॉईल करत आहे, इथे आपण हीट देणार. काय देणार इथे, हीटमुळे काय होते, टेम्परेचर, याचं सिस्टीमचं टेम्परेचर काय होते, इन्क्रीज होते. बरोबर आहे. समजा याचं 20 डिग्री सेल्सिअस आहे, येतं लक्षात, 20 डिग्री सेल्सिअस आहे, तर याचं टेम्परेचर आता किती होणार, 40 डिग्री सेल्सिअस. सपोज 20 न वाढलं, मग आता हीट याच्यामध्ये जास्त झाल्याबरोबर ही सिस्टीम काय करते, ती जास्त झालेली हीट कोणाला एक्सचेंज करून देते, सराउंडिंगला. कोणाला एक्सचेंज करते, सराउंडिंगला. आणि तोपर्यंत सराउंडिंगला ती हीट एक्सचेंज करते जोपर्यंत याचं टेम्परेचर किती येत नाही, 20 डिग्री सेल्सिअस. मग असंच होत जाणार, याचं टेम्परेचर 20चं वाढत जाणार, आणि टेम्परेचर वाढलं तर सिस्टीम काय करते, सराउंडिंगला ते जास्तीची हीट एक्सचेंज करते. हे असं कंटिन्युअसली चालू राहील ना, बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होणार की या सिस्टीमचं टेम्परेचर नेहमी 20 डिग्री सेल्सिअस राहणार. म्हणजे काय राहणार, कॉन्स्टंट राहणार, बदलणार नाही थ्रू आउट द प्रोसेस. पूर्ण प्रोसेस होतपर्यंत, बॉइलिंग ऑफ वॉटर होतपर्यंत असं होणार. म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस या सिस्टीमचं टेम्परेचर आहे. आता हीट केल्याबरोबर याचं 20चं किती झालं, 40. बरोबर आहे. म्हणजे टेम्परेचर सिस्टीमचं वाढलं. मग अशा वेळेस काय होते, सिस्टीम मध्ये हीट जास्त झालेली आहे. टेम्परेचर वाढलं म्हणजे सिस्टीम मध्ये हीट जास्त झालेली आहे. ती जास्त झालेली हीट कोणाला दिल्या जाईल, सराउंडिंगला दिल्या जाईल. बरोबर आहे. आणि परत सराउंडिंगला हीट दिल्यामुळे परत या सिस्टीमचं टेम्परेचर आणखी किती राहणार, 20च राहणार. मग अजून काय होते, हीट ऍब्झॉर्ब केली या सिस्टीमने अजून हीट ऍब्झॉर्ब केली. हीट दिल्या गेल्यामुळे याचं टेम्परेचर अजून 20 पेक्षा जास्त होणार. टेम्परेचर जास्त झालं की हीट कोणाला दिल्या जाईल, सराउंडिंगला दिल्या जाईल. त्यामुळे परत सिस्टीमचं टेम्परेचर किती होणार, 20 डिग्री सेल्सिअस होईल. अजून हीट सराउंडिंग मधून सिस्टीमला जाणार, टेम्परेचर वाढणार, हीट वाढणार. हीट वाढलेली कोणाला दिलं, एक्सचेंज केला जाईल, सराउंडिंगला एक्सचेंज केला जाईल. बरोबर आहे. आणि एक्सचेंज केल्यामुळे परत सिस्टीमचं टेम्परेचर आणखी किती वर येणार, 20 डिग्री सेल्सिअस वर होणार. हे स्लोली होत राहते. बरोबर आहे. आणि त्यामुळे या सिस्टीमचं टेम्परेचर किती राहते, 20 डिग्री सेल्सिअस. आणखी काही एक्झाम्पल पाहू आपण. जर समजा चुन्याचे गडे येतात, म्हणजे स्टोन्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. बरोबर आहे. ते वॉटरमध्ये आपण बॉईल करू, वॉटरमध्ये जर डिझॉल्व केले तर ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, तर याच्यामध्ये काय होणार, हीट जनरेट होणार. बरोबर आहे. हीट रिलीज होणार. मग रिलीज झाल्यामुळे काय होते, वॉटरचं टेम्परेचर काय होते, वाढते. हीट वाढल्यामुळे वॉटरचं टेम्परेचर काय मी वाढेल. परत पहा काय म्हणत आहे मी, हे आपण चुन्याचे गडे म्हणतो आपल्याकडे, आपण दिवाळीला येतात विकायला. बरोबर आहे. तर ते विरघळावं लागते त्याला. तर पाण्यात टाकल्यावर आपण थंड पाणी घेतलं, त्याच्यामध्ये जर आपण त्या दगडाला टाकलं तर काय होते, या कॅल्शियम कार्बोनेटच्या स्टोन मधून काय होते, हीट रिलीज होते. आणि हीट रिलीज झाल्यामुळे वॉटर या सिस्टीमचं टेम्परेचर वाढणार, कारण त्याच्यामध्ये हीट वाढलेली आहे. टेम्परेचर वाढल्यामुळे आता काय होणार, याचं टेम्परेचर सपोज किती होतं, 30 डिग्री सेल्सिअस होतं वॉटरचं. आता 30 प्लस किती झालं, समजा 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ऍड झालं त्याच्यामध्ये, तर याचं टोटल झालं 50 डिग्री सेल्सिअस. आता एवढं टेम्परेचर वाढल्यानंतर ही सिस्टीम काय करेल, काही हीट कोणाला रिलीज करून देईल, एक्सचेंज करून देणार. काही हीट कोणाला एक्सचेंज केला जाणार, सराउंडिंगला एक्सचेंज केला जाणार. बरोबर आहे. आणि किती एक्सचेंज केला जाणार, 20 डिग्री सेल्सिअस. हे 20 डिग्री सेल्सिअस कोणाला देऊन देणार, स्लोली सराउंडिंगला देऊन देणार. त्याच्यामुळे परत या सिस्टीमचं टेम्परेचर किती आलं आता, 30 डिग्री सेल्सिअस. असंच कंटिन्युअस होत राहणार, वाढणार, एक्सचेंज होणार, परत कमी, म्हणजे तेवढंच झालं. म्हणजे अशा प्रकारे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये थ्रू आउट द प्रोसेस काय होते, सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये जो एक्सचेंज होते त्याच्यामुळे सिस्टीमचं टेम्परेचर काय राहते, कॉन्स्टंट राहते. काय राहते, कॉन्स्टंट. आणि जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल सिस्टीमचं, तर ती जी प्रोसेस आहे ती कोणती प्रोसेस आहे, आयसोथर्मल प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे, आयसोथर्मल प्रोसेस. हे लक्षात आलं तुमच्या, आयसोथर्मल प्रोसेस. पण सकाळी पाणी गरम करत असेल तर त्या पाणी गरम करताना सुद्धा हेच होतं, आयसोथर्मल प्रोसेस असते. येता लक्षात, येता लक्षात. अशा प्रकारे नाउ come towards the next process. Next process is
आयसोबारिक प्रोसेस. पहिली कोणती झाली? आयसोथर्मल प्रोसेस. पहिली पाहिली आपण आयसोथर्मल प्रोसेस. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. Process in which temperature remains constant is known as isothermal process. Second process है आइसोकोरिक. क्या कोई प्रॉब्लम नहीं. आइसोकोरिक प्रोसेस. आइसोकोरिक प्रोसेस तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येते आता आयसोचा मीनिंग डबल डबल जर सांगितला तर ते तुम्ही बोर होऊन जाणार. बरोबर आहे. तर तुम्हीच बघा आयसोचा मीनिंग काय होते? कॉन्स्टंट होते. काय होते? कॉन्स्टंट होते. बरोबर आहे. तर आयसोचा मीनिंग कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे? कोर. कोर म्हणजे काय होते? व्हॉल्यूम. कोणी कोणी चोरी म्हणते. चोरी वरी नाही आहे. कोरिक आहे. कोरिकचा मीनिंग होते व्हॉल्यूम आणि आयसोचा मीनिंग होते कॉन्स्टंट. व्हॉट इज कॉन्स्टंट नाउ? डेल्टा व्ही इज कॉन्स्टंट. बरोबर आहे. डेल्टा व्ही काय राहते? कॉन्स्टंट. चेंज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू 0. व्हॉल्यूम चेंज होत नाही. कसं आलं? तर जर आयसोकोरिक प्रोसेस आहे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे व्हॉल्यूम सेम आहे. सेम आहे म्हणजे V1 जेवढा असेल तेवढाच काय असणार? V2 असणार. बरोबर आहे. देअरफॉर चेंज काढताना कसं काढतो आपण? चेंजचा मीनिंग काय होते? फायनल मायनस इनिशियल. फायनल मायनस इनिशियल. फायनल आणि इनिशियल दोन्ही सेम असल्यामुळे इथे चेंज इन व्हॉल्यूम किती राहते? 0. चेंज इन व्हॉल्यूम किती येणार? 0 येणार. बरोबर आहे. मग ज्या प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम चेंज होत नाही म्हणजेच कॉन्स्टंट राहते त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? आयसोकोरिक प्रोसेस. काय म्हणतो आपण? आयसोकोरिक प्रोसेस. बरोबर आहे. जर एखादा ग्राफ आपल्याला काढायचा आहे प्रेशर आणि व्हॉल्यूम. हे ग्राफ सीईटी मध्ये सुद्धा आणि नीट जेई मध्ये सुद्धा ग्राफवर क्वेश्चन असतात. बरोबर पाहायचं. प्रेशर आणि व्हॉल्यूम म्हणजे पीव्ही टाइप ऑफ ग्राफ आहे हा. तर या पीव्ही मध्ये ग्राफ जर टाकायचा आहे तर काय करू आपण? ग्राफ कसा काढणार? आता जे कॉन्स्टंट असेल. बरोबर आहे. जे कॉन्स्टंट असेल त्याला तो ग्राफ काय असला पाहिजे? परपेंडिक्युलर. ठीक आहे. म्हणजे इथे हा जो ग्राफ आपण व्हॉल्यूम घेतलाय व्हॉल्यूम काय आहे? इथे कॉन्स्टंट आहे आणि कोण व्हॅरी होत आहे? व्हॅरी कोण होत आहे? प्रेशर. बरोबर आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे पण प्रेशर वाढत आहे. असं केव्हा होईल? केव्हा होणार असं? समजा आपण हा टाइटली फिक्स केलाय. पिस्टन जर टाइटली फिक्स केलाय स्क्रूने. बरोबर आहे. टाइटली फिक्स केलेला असेल आणि याच्यामध्ये जो गॅस आहे त्या गॅसला आपण काय करत असेल? हीट करत असेल. बरोबर आहे. हीट केल्यामुळे काय होणार? गॅस मॉलिक्यूल मूव्ह होणार. रॅन्डमली मूव्ह होणार आणि या वॉल्सवर काय होणार? ते प्रेशर ऍक्ट करणार. गॅस ऑफ द प्रेशर विल बी ऍक्टेड अपॉन दिस वॉल्स. या वॉल्सवर प्रेशर ते टाकत जाणार. कोलिजन वाढेल. जर हीट वाढली टेम्परेचर वाढेल. टेम्परेचरमुळे कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस वाढेल आणि त्याच्यामुळे हे कोलिजन सुद्धा नंबर ऑफ कोलिजन्स इन्क्रीज होईल. त्याच्यामुळे प्रेशर वाढेल. काय वाढणार? प्रेशर वाढत जाईल. पण मला सांगा कुठेतरी हा व्हॉल्यूम चेंज होऊन राहिला का? इतकाच आहे. बरोबर आहे. हा इतकाच व्हॉल्यूम आहे. याच्यापेक्षा जास्त चेंज झाला का? हे स्क्रू निघून जाईल का? गॅसचं प्रेशर जर वाढलं तर नाही होणार असं. बरोबर आहे. म्हणजे व्हॉल्यूम काय आहे? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि चेंज काय होत आहे? प्रेशर काय होत आहे? चेंज होत आहे. येतं लक्षात? मग जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला म्हणतो आपण आयसोकोरिक प्रोसेस. समजा एखादा सपोज आपण कंटेनर घेतला. कोणताही डबा घ्या. टिफिन त्याला झाकण जर पक्क लावलं तर त्याचा व्हॉल्यूम काय झाला? कॉन्स्टंट झाला. त्याचा व्हॉल्यूम वाढेल का? मग नाही. म्हणजे अशा प्रकारे क्लोज कंटेनर मध्ये हे जे आयसोकोरिक प्रोसेस आहे ती क्लोज कंटेनर मध्ये होणार. म्हणजे लॅबोरेटरी मध्ये काय होते? केमिकल रिएक्शन ग्राफ झाला. त्यानंतर इथे पहा केमिकल रिएक्शन्स carried out in a closed container.
म्हणजे क्लोज सिस्टीम मध्येच काय होऊ शकते, काय पॉसिबल आहे, आयसोकोरिक प्रोसेस पॉसिबल आहे. क्लोज सिस्टीम मध्येच काय पॉसिबल आहे, आयसोकोरिक प्रोसेस पॉसिबल आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे म्हणजे जर समजा जसं आपण मूवीज मध्ये पाहतो, मूवीज मध्ये काय पाहतो, एखादी हिरोईन असेल, त्या मूवीची एखादी हिरोईन असेल, ती जर समजा कॉलेजमध्ये जाते पण कॉलेजमध्ये दिसतच नाही, मग तिच्या वडिलांना राग नाही येणार का, किंवा हे कॉलेजला जाते पण कॉलेजला न जाता इकडे तिकडेच फिरायला जाते. बरोबर आहे. म्हणजे इकडे तिकडे फिरायला जाते म्हणजे कुठे शॉपिंगला जाते, कुठे बसूनच राहते, मैत्रिणीकडेच जाते. बरोबर आहे. तर अशा प्रकारे ते हे जेव्हा माहीत होईल त्यांना, तेव्हा ते त्या हिरोईनला एखाद्या रूममध्ये लॉक करून ठेवून देईल. मग त्या हिरोईनसाठी आता त्या रूम मधला जो व्हॉल्यूम आहे तेवढाच आहे, तो बदलणार आहे का, नाही, तिला दुसरा व्हॉल्यूम वाढणार नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे तो तेवढी जे रूम आहे तो तितका एक फिक्स व्हॉल्यूम तिचा राहणार. बरोबर आहे. व्हॉल्यूम बदलणार नाही. भले तिच्यावर प्रेशर वाढेल की आता आपल्याला कधी बाहेर जायला मिळते. बरोबर आहे. येतं लक्षात. तर अशा प्रकारे व्हॉल्यूम कॅरिंग कॉन्स्टंट, म्हणजे हे यायचं नाही आहे पेपरमध्ये, थोडं इमॅजिन करा असं. ठीक आहे. तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील. जसं इथे पहा लॉक केलं आपण, हे कॉन्स्टंट राहते, व्हॉल्यूम बदलत नाही, प्रेशर वाढत राहते. बरोबर आहे. व्हॉल्यूम बदलला नाही म्हणजे प्रेशर वाढत राहते. ठीक आहे. अशा प्रकारे त्यानंतर हे रिॲक्शन क्लोज कंटेनर मध्ये होणार, म्हणजे क्लोज सिस्टीम मध्ये होणार. येतं लक्षात. अशा प्रकारे त्यानंतर ग्राफ बरोबर पाहायचा. मी काय सांगितलं की जो कॉन्स्टंट असते, जसं इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्याला हा परपेंडिक्युलर आहे. बरोबर आहे. आणि इथे हे काय दाखवते की हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर काय होऊन राहिला, वाढून राहिला. येतं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय होते, आयसो मीन्स सेम, बार मीन्स प्रेशर remains same throughout the process. The process in which the pressure of the system remains constant, म्हणजे सिस्टीमचं प्रेशर काय राहते, कॉन्स्टंट राहत असेल तर अशा प्रोसेसला काय म्हणतो आपण, आयसोबारिक प्रोसेस. काय म्हणायचं, आयसोबारिक प्रोसेस म्हणायचं. आयसोबारिक प्रोसेस म्हणायचं. आता आयसोबारिक प्रोसेस जे आहे, आयसोबारिक प्रोसेस मध्ये P1 is equal to P2 राहणार. बरोबर आहे. Therefore डेल्टा P is equal to P2 minus P1, पण हे सेम असल्यामुळे डेल्टा P is equal to काय राहणार, 0. मग इथे आपण म्हणू शकतो the process in which the pressure remains constant, the pressure of the system remains constant. The process in which the pressure of the system remains constant is known as आयसोबारिक प्रोसेस. त्याला काय म्हणतो आपण, आयसोबारिक प्रोसेस. तर प्रेशर कसं कॉन्स्टंट राहील, समजा आपण आता हा मुव्हेबल पिस्टन घेतलेला आहे, मुव्हेबल पिस्टन घेतलं आणि या गॅस मॉलिक्यूलला आपण काय करणार आहे, हीट करा. इतकं हीट करा या गॅसला की या गॅसचं प्रेशर वाढलं पाहिजे. गॅसचं प्रेशर वाढलं की हा कोणाला वर ढकलणार, पिस्टनला. बरोबर आहे. आता हजारात वेळा आपण पिस्टन करून घेतलं असेल थर्मोडायनॅमिक्स मध्ये, पण पिस्टन आपल्याला माहित आहे का रियालिटी मध्ये काय असते. तर पिस्टन तुम्ही अशी जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टरच्या हातात काय असते, इंजेक्शन असते. बरोबर आहे. सिरिंज असते. तो असा बॉटलमध्ये ते इंजेक्शन हे करून असं जे ओढते माग आणि आपल्याला ते इंजेक्शन इकडे इंजेक्शन द्यायच्या वेळेस असा प्रेस करते. ते माग पुढं करणारा जे आहे ते पिस्टन आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून पिस्टन पाहिलं असेल तुम्ही, ते पिचकारी असते रंगाची, तर ते मागे पुढे जे करतो ते पिस्टन आहे. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल, सायकल पंक्चर झाली असेल तुमची, बरोबर आहे, किंवा हवा कमी झाली असेल तर हवा भरायची जे असते ते असं करतो आपण, ते पिस्टन आहे. बरोबर आहे. ते पिस्टन आहे. आता हे सुद्धा तसंच पिस्टन आहे, खालीवर मूव्ह होते. पण आता प्रेशर वाढल्यामुळे काय होणार, की हे पिस्टन वर जाईल.
प्रेशर वाढलं, बरोबर आहे, प्रेशर वाढलं. आता मग ह्या गॅसमध्ये सुद्धा प्रेशर वाढलेलं आहे, गॅसमध्ये सुद्धा काय वाढलेलं आहे, प्रेशर वाढलेलं आहे. तर हे प्रेशर कमी करण्यासाठी, कॉन्स्टंट ठेवायचं आहे ना, कमी करण्यासाठी ह्या पिस्टनला हे प्रेशर काय करते, वर ढकलते. म्हणजे पिस्टन येऊन जाणार या लेवलला, पिस्टन कुठे येणार, या लेवलला. मग इथे पिस्टन आलं पुढे, इथे जर पिस्टन आलं तिथे प्रेशर काय होते, रिलीज होते आणि परत प्रेशर काय राहील, कॉन्स्टंट राहील, बरोबर आहे, प्रेशर कमी होऊन जाईल. जसं समजा एखाद्या पाईप मधून पाणी जात असेल, बरोबर आहे, आणि त्याच्यावर जर आपण पाय ठेवला असेल तर तिथे प्रेशर वाढते, बरोबर आहे. आता प्रेशर वाढलं, मग आता पाय काढा नळीवरून, तर पाणी परत व्यवस्थित जायला लागेल. म्हणजे त्या ठिकाणचं प्रेशर ज्या आधी होतं ते आता पण आहे. म्हणजे प्रेशर काय राहिलं, आधी तेवढंच होतं आणि आताही तेवढंच आहे, म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे. तसंच हे आधी नॉर्मल प्रेशर होतं हीट करायच्या आधी इथे, बरोबर आहे, पण आता हीट केल्यामुळे प्रेशर वाढलं, बरोबर आहे, प्रेशर जास्त झालं. पण आता हे पिस्टन वर गेल्यामुळे काय झालं, या ठिकाणचं जे प्रेशर आहे जे आधी होतं तेवढं झालं, म्हणजे काय झालं, कॉन्स्टंट झालं. काय झालं, कॉन्स्टंट झालं. येतं लक्षात. जसं एखाद्यानं समजा कानाखाली दिली आपल्या डोक्यावर प्रेशर येऊन जाते कोणाला, मग दिसते की आपली मैत्रीण किंवा आपला मित्रच आहे, मग हसून आपण हसून देतो, म्हणजे काय झालं, प्रेशर नॉर्मल झालं. म्हणजे प्रेशर जेवढं होतं तेवढंच झालं, म्हणजे प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, आयसोबॅरिक प्रोसेस. आता ग्राफ पहा कसा होणार, प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये ग्राफ जर आपण ऍड केला, बरोबर आहे, तर काय होणार, काय सांगितलं होतं की जे कॉन्स्टंट आहे त्याला परपेंडिक्युलर असला पाहिजे ग्राफ. इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट होता तर याला परपेंडिक्युलर ग्राफ आपण काढला, बरोबर आहे. आता प्रेशर कॉन्स्टंट आहे तर याला परपेंडिक्युलर ग्राफ आपण बनवणार. प्रेशर इज कॉन्स्टंट एंड व्हाट इज वॅरिंग हियर, व्हॉल्यूम इज वॅरिंग. म्हणजे व्हॉल्यूम काय होता है, चेंज होता है. अशा प्रकारे आयसोबारिक प्रोसेस आहे. येतं लक्षात. तर हे होती आयसोथर्मल प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस आणि आयसोबारिक प्रोसेस. तर अशा प्रकारे आपण प्रोसेसेस पाहिल्या. याच्यानंतर एकच प्रोसेस आहे ती म्हणजे ॲडियाबॅटिक. आजच्या लेक्चरमध्ये ॲडियाबॅटिक प्रोसेस पाहू आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल पाहणार. तर ॲडियाबॅटिक प्रोसेस पाहूया. नेक्स्ट फोर्थ प्रोसेस कोणती आहे, ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिक प्रोसेस. Fourth process is adiabatic. Adiabatic process. Adiabatic process. Adiabatic process म्हणजे काय होते? The process in which there is no exchange of heat between system and surrounding. System and surrounding मध्ये जर हीट एक्सचेंज होत नसेल तर त्याला म्हणतो आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस. मीन्स Q इज इक्वल टू 0. Q ला काय म्हणू आपण, हीट एक्सचेंज और हीट absorbed, हीट लॉस और गेन. बरोबर आहे. हीट लॉसही होत नाही, गेनही होत नाही, म्हणजे हीट लॉस और गेन काय 0 आहे, म्हणजे हीट एक्सचेंज होत नाही. मग ज्या सिस्टीम मध्ये हीट एक्सचेंज होत नाही त्याला म्हणतो आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस ही कोणत्याही सिस्टीम मध्ये होत नाही, त्याला एक स्पेशल सिस्टीम लागते आणि ती सिस्टीम म्हणजे कोणती सिस्टीम आहे, आयसोलेटेड सिस्टीम. कोणती सिस्टीम आहे, आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम मध्ये हा इन्सुलेटेड वॉल्स असतात. इन्सुलेटेड वॉल्स काय करतात, इट डू नॉट अलाउ द हीट टू कम इनसाइड अँड इट डू नॉट अलाउ इट टू गो आउटसाइड. म्हणजे हीटला बाहेरही जाऊ देत नाही सिस्टीम मधून, बरोबर आहे, आणि सराउंडिंग मधली हीट आतमध्येही येऊ देत नाही. हे काम कोणाचं आहे, या वॉल्सचा आहे, इन्सुलेटेड कंटेनरच्या वॉल्सचा आहे.
बरोबर आहे. हे इन्सुलेटेड वॉल्स आहे, जसा थर्मास असेल तशा प्रकारचा. तर या इन्सुलेटेड सिस्टीम मध्ये जर ही प्रोसेस केली ॲडियाबॅटिक प्रोसेस, तर हीट लॉसही होत नाही, हीट गेनही होत नाही, हीट बाहेरही जात नाही, हीट आतमध्ये सुद्धा येत नाही. अशा प्रकारे ॲडियाबॅटिक प्रोसेस असते. म्हणजे Q = 0 आहे. बरोबर आहे. Q = 0. पण याच्यामध्ये होते काय, जर समजा एखादे रिएक्शन असेल A+B gives P प्रोडक्ट, बरोबर आहे, आणि हे जर एक्झोथर्मिक Q = 0. ठीक आहे. A+B असे दोन सबस्टन्स घेतले आपण, यांची रिएक्शन केली, यांचं कोलिजन झाल्यानंतर काय झालं, प्रॉडक्ट तयार झाला आणि प्रॉडक्ट सोबत हीट रिलीज झाली. काय रिलीज झाली, हीट. म्हणजे कोणती रिएक्शन आहे ही, एक्झोथर्मिक रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे, एक्झोथर्मिक. मग हीट जर रिलीज होत असेल तर सिस्टीम या इन्सुलेटेड वॉल्सच्या आतमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर वाढणार, याच्यामध्ये हीट जमा होऊन राहिली आहे, कलेक्ट होऊन राहिली हीट, तर काय होणार, सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार, राईज होणार. बरोबर आहे. सिस्टीमचं टेम्परेचर राईज होणार. म्हणजे टेम्परेचर डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट नाही राहत. एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर टेम्परेचर इज नॉट इक्वल टू, चेंज इन टेम्परेचर इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे टेम्परेचर काय होते, चेंज होते. आणि आपल्याला माहित आहे टेम्परेचर कॉन्स्टंट नाही राहत तर इंटरनल एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट राहणार नाही. म्हणजे टेम्परेचर चेंज होते तसंच इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होते. आणि Q = काय राहते, 0 राहते. ठीक आहे. आता एक्झोथर्मिक आहे तर हीट वाढणार, बरोबर आहे. आणि जर समजा एखादी एंडोथर्मिक रिएक्शन असेल म्हणजे प्रॉडक्ट मिळेल, बरोबर आहे, पण याला काय द्यायला लागणार, हीट द्यायला लागणार. काय द्यायला लागणार याला, हीट. बरोबर आहे. हीट जर द्यायला लागली तर याचं जे टेम्परेचर आहे ते काय होणार, फॉल होणार सिस्टीमचं. येतं लक्षात येत आहे तुमच्या. एक मिनिट सर. जर समजा एक्झोथर्मिक रिएक्शन आहे तर हीट रिलीज होईल, सिस्टीम मधून हीट काय होणार, रिलीज होणार. बरोबर आहे. हीट रिलीज झाल्यामुळे हे जे टेम्परेचर आहे ते काय होणार, सिस्टीमचं टेम्परेचर डिक्रीज होणार आणि सिस्टीमच्या बाहेर टेम्परेचर काय होणार, वाढणार. बरोबर आहे. तशाच प्रकारे इथे A+B आणि याला आपण हीट दिली, बरोबर आहे, एंडोथर्मिक रिएक्शन. सॉरी मी परत सांगतो. जर समजा A+B gives प्रॉडक्ट आहे आणि एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. एक्झोथर्मिक रिएक्शन माहिती आहे तुम्हाला, हीट इज गिवन आउट. हीट दिला जाते, बरोबर आहे, मी जे बोललो ते. आता पहा A+B gives प्रॉडक्ट आणि हीट जर रिलीज होत असेल, बरोबर आहे, मी आधी सांगितलं तेच, बरोबर आहे. हीट रिलीज होते. हीट रिलीज झाल्यामुळे काय होते, सिस्टीमचं टेम्परेचर वाढते. बरोबर आहे. सिस्टीमचं टेम्परेचर वाढते म्हणजे चेंज होते. म्हणजे ΔT इज नॉट इक्वल टू 0. त्यामुळे ΔU इज नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे. त्यानंतर आता A+B gives प्रॉडक्ट. A+B प्रॉडक्ट मिळते तर याला आपण हीट देतो. म्हणजे एंडोथर्मिक रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे, एंडोथर्मिक म्हणजे काय होते, हीट सप्लाय करायला लागते. आता हीट सप्लाय करायला लागते तर आपण हीट सप्लाय नाही करू शकत, बरोबर आहे. म्हणून याचं टेम्परेचर काय होणार, फॉल होणार, कमी होणार. याचं टेम्परेचर काय होणार, याचा एंडोथर्मिकच्या वेळेस फॉल होणार. त्याही वेळेस काय होते, चेंज इन टेम्परेचर इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे ΔU इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे टेम्परेचर सुद्धा बदलते सिस्टीमचं आणि इंटरनल एनर्जी सुद्धा बदलते. तर ही कोणती प्रोसेस होती, ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेसचा ग्राफ सुद्धा आपल्याला बघायचा आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेसचा ग्राफ इथे काढून दाखवतो मी. समजा हे प्रेशर आहे आणि इथे व्हॉल्यूम आहे, तर काय होते, हा जो ग्राफ निघणार तो सुद्धा अशा प्रकारचा निघणार. येतं लक्षात, डिक्रीजिंग, आणि याचा स्लोप सुद्धा काय राहणार, निगेटिव्ह राहणार. अशा प्रकारे ॲडियाबॅटिकचा ग्राफ राहणार. हे लक्षात आलं तुमच्या. आता चार प्रोसेस कोणत्या पाहिल्या आपण. आयसोथर्मल म्हणजे काय होते, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. त्याच्यानंतर आयसोकोरिक पाहिला आपण. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय होते की ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते. त्याच्यानंतर आयसोबारिक प्रोसेस पाहिला आपण, त्याच्यामध्ये काय राहणार, प्रेशर कॉन्स्टंट राहणार. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट एक्सचेंज होणार नाही.
म्हणजे हीट काय राहणार, कॉन्स्टंट राहणार, बरोबर आहे. आणि स्पेशली आयसोथर्मल प्रोसेस क्लोज कंटेनर मध्ये होते, त्यानंतर आयसोकोरिक प्रोसेस क्लोज कंटेनर मध्ये होते. मोस्ट ऑफ द आपल्या घरीच होते. प्रेशर कुकर जेव्हा आपण लावून ठेवतो, बरोबर आहे, त्यावेळेस झाकण हे त्याचं क्लोज असते, म्हणजे व्हॉल्यूम कसं राहते, फिक्स, म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस आहे. आणि त्यानंतर जेव्हा प्रेशर वाढते, आपल्याला जर प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं, आयसोबारिक बनवायचं आहे, तर शिटी जेव्हा वाजते तेव्हा गॅस बाहेर निघते, आणि तो गॅस बाहेर जेव्हा निघते तेव्हा त्या प्रेशर कुकरमधलं प्रेशर काय राहते, कॉन्स्टंट होऊन जाते, म्हणजे त्यावेळेस आयसोबारिक. म्हणजे जेव्हा शिटी वाजायची असेल तेव्हा आयसोकोरिक आहे, त्यानंतर शिटी वाजल्यानंतर आयसोबारिक प्रोसेस आहे. येतं लक्षात. अशा प्रकारे तर आपण पाहिलं आयसोथर्मल, आयसोकोरिक, आयसोबारिक आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस. येतं लक्षात. तर अशा प्रकारे ह्या 4 प्रोसेसेस आहेत. त्याच्यानंतरच्या ज्या प्रोसेस आहेत, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल सायक्लिक प्रोसेस आपल्याला दिलेलं नाही आहे, तरी पाहू आपण. त्याच्यानंतर रिव्हर्सिबल प्रोसेस आपल्याला दिली आहे, ते पाहणार आहे. त्याच्यानंतर इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, तेही आपल्याला दिली नाही आहे, फक्त म्हणजे आपल्याला आला रिव्हर्सिबल. तर रिव्हर्सिबल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. टिल देन टेक केअर. थँक्यू.